मी सांगू इच्छितो, चांगलं काम करा, 24 तास लोकांसाठी मिळू द्या. तुम्हाला जी जी जिथं मदत लागेल शासनाची, मी 100% तुमच्याबरोबर आहे. सगळ्या अडचण आहे, अजून काय पाहिजे तुम्हाला गॅरंटी. जसं मोदी साहेबांनी देशाला गॅरंटी दिली तशी तुम्हाला माझी गॅरंटी. तू चिंता कर, आपली भावना प्रामाणिक ठेवा, मनापासून काम करा, लोकांना आपलेपणा वाटला पाहिजे. राज्याचे महसूल मंत्री या ठिकाणी कोपरगाव दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी जिरवाजिरवीचं काम हे आम्ही व्यवस्थितरित्या करू, किंवा गाळ काढलेला आहे, राहिलेला गाळ आम्ही काढू, आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे तो रोख आमच्यावर होता असं आपण म्हणतात. तर निश्चितपणाने ते राज्याचे नेते आहे, त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही, परंतु त्यांनी ही या ठिकाणी कोल्हे विरोधक यांची मूठ बांधण्याची प्रयत्न केलेला आहे. आणि जरी त्यांनी तसं केलं तरी आमचे कोपरगावची जनता ही सुज्ञ आहे, ते योग्य तो निर्णय घेतील. सगळ्या दौऱ्यातून आपल्याला दिसलं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या लोकप्रतिनिधींनी जणू काही शरणागत पत्करलेली आहे आणि त्यांच्या खाली सुभेदार किंवा जागीरदारी स्वीकारलेली आहे. आणि आम्ही, आमचा तालुका स्वाभिमानी आहे, दुसऱ्या तालुक्याच्या नेत्यांच्या तालावर नाचणारा हा तालुका नाही. आमचा इतिहास देखील तसाच राहिलेला आहे. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांपासून आम्ही गुडघ्यावर बसण्यापेक्षा उभं राहून वार झेलणारे माणसं आहोत. त्याच्यामुळं कोणी किती आक्रमण केलं तरी आमचं कोपरगावकर हे सुज्ञ आहात आणि योग्य वेळी ते योग्य निर्णय घेतील. त्यांची गॅरंटी शेजारच्या, आमच्या लोकप्रतिनिधींची गॅरंटी शेजारच्या तालुक्यातील नेत्यांनी घेतलेली आहे. आमची गॅरंटी कोपरगावचे 3.5 लाख मतदार किंवा लोक हे आमची गॅरंटी घेतील याची मला खात्री आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ज्यांनी त्यांनी आपली गॅरंटी घेतली तर निश्चितपणाने ते चांगलं होईल, जास्त लोक निवडून येतील पक्षाचे आणि एक हाती पक्ष सरकारमध्ये यायला मदत होईल. परंतु गॅरंटी आता ती चायना मेड गॅरंटी नको, ती चांगली गॅरंटी पाहिजे. कारण मागच्या वेळेस त्यांनी आमची गॅरंटी घेतली होती आणि त्याचं काय झालं हे सगळ्यांनी आपण बघितलेलं आहे. आता ती ज्यांची गॅरंटी त्यांनी घेतली त्यांनी त्याचा विचार करावा. आमची गॅरंटी नुसते कोपरगावचीच लोक नाही, तर आमची गॅरंटी राहत्यातले बरेचसे हितचिंतक देखील आम्ही इकडून निवडून यावं म्हणून गॅरंटी घेणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला आमची काही काळजी नाही. ते त्यांची गॅरंटी घेतील, ते निवडून येणार नाही म्हणून, पण आम्हाला नाही सांगता येणार, कारण ते परंपरागत विरोधक आहे. त्याच्यामुळं जवळपास 1-1.5 वर्ष झालं आज मंत्री होऊन, आणि 1-1.5 वर्षांनीच कोपरगावची आठवण का झाली असा प्रश्न देखील अनेक कोपरगावकरांना माझ्यासहित पडतो आहे. निश्चितपणाने शिक्कामोर्तब हा झालेला आहे आणि त्यावेळेस देखील हे सर्वश्रुत होतं. राज्य पातळीवरच्या सगळ्याच लोकांना तिची कल्पना होती की जेव्हा त्यांचे मेव्हणे या ठिकाणी उभे राहिले आणि 15,000च्या मताधिक्य त्यांनी घेतला आणि आपल्या उमेदवाराचा अवघ्या 700-800 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. परंतु एवढं झाल्यानंतर देखील मेव्हण्यांना त्या ठिकाणी महानंदचं चेअरमनपद त्या ठिकाणी मिळालं, NDDBवर त्यांना, दिल्लीवर त्यांना नेतृत्व करायला मिळालं आणि जणू काही दुग्ध मंत्रीपद त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी जणू काही तो बक्षीसच आम्हाला पाडल्याचं त्यांना दिलं का काय, हे असा प्रश्न अनेक लोकांना होता. पण कालच्या दौऱ्यामध्ये आणि त्यांच्या मेव्हण्यांच्या भाषणामुळं ते सिद्ध झालं की त्यांची रणनीतीचा भाग म्हणूनच त्यांनी त्यावेळेस त्यांना उभं केलं होतं. कोल्हेंलाच टार्गेट का केलं जातं, कारण की कोल्हे हे पक्षाची एकनिष्ठा आहे. भाजपमध्ये जुने आहात, जवळपास 10 वर्ष झाले भाजपमध्ये आम्ही कार्यरत आहोत आणि या ठिकाणी कदाचित आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आम्ही आमच्या परीने जास्त अधिकचे प्रयत्न करतो.
त्या प्रयत्नांना कुठंतरी यश येताना दिसतंय. त्याचं श्रेय जनता किंवा लोक आम्हाला देतात, म्हणून त्याची कोणाला काहींना अडचण होत असेल. खरं तर वास्तविक बघता आम्ही फक्त MIDC मंजूर झाले, आम्ही केलेल्या प्रयत्नांना हातभर जे काय तुटपुंज आमचा प्रयत्न होता त्याला यश आलं, याचा आनंद उत्सव आम्ही साजरा केला. आणि आम्ही कोणावर टीकाही केली नाही. ज्यांनी याला सहकार्य केलं त्यांचे सगळ्यांचे आभार मानले. आणि एवढं असताना देखील काहींच्या पोटात, एवढ्या सगळ्यांच्या पोटात दुखायला नको होतं असं आमचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या नेत्याचं बोट धरून तुम्ही जाताय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, आम्ही कोणाचंही बोट धरून आम्ही जात नाही आहोत. आम्ही पक्षाबरोबर एकत्रित आहोत. सहकाराची निवडणूक होती, त्याच्यामध्ये 2 विचार एकत्रित आले. ती निवडणूक आम्ही लढवली, जिंकलो. निवडणूक झाल्यावर आम्ही जाहीर केलं की सहकारापुरती निवडणूक होती, आमचा विषय संपला. तरी देखील त्याला अजूनही राजकीय झालर द्यायचं काम जर नेते मंडळी करत असेल तर ते चुकीचं आहे. निश्चितपणाने आम्ही पक्षाचं प्रामाणिकपणे गेले 10 वर्ष काम करत आहोत. पक्ष हे बघता आहे, ज्यावेळेस पक्ष एक आमदार निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक करत असतं, अशा परिस्थितीमध्ये अजून युतीमध्ये जागा वाटप देखील झालेले नाही आहे. आणि ते गॅरंटी घ्यायची गप्पा या निमित्ताने करता आहे. मागच्या वेळेस देखील मामा म्हणून त्यांनी ती जबाबदारी घेतली होती, परंतु ते ज्यांची गॅरंटी घेतात त्यांचं काय झालं हे सर्व जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे. 5 आमदार त्या ठिकाणी भाजपचे पराभूत झाले. आणि आता याचा आनंद साजरा करायचा विरोधकांनी का त्याचा विचार करायचा हे विरोधकांनी ठरवायचं आहे. की त्यांची गॅरंटी घेतलेली आहे म्हटल्यावर आता त्याचं काय होईल ते वेळच सांगू शकतं. उघडपणे तक्रार केली, आता तुम्हाला तुमच्या मैदानात येऊन आव्हान दिलं जाते, आता तुम्ही पक्ष श्रेष्ठींकडे याची तक्रार करणार आहात? निश्चितपणाने जर अशा पद्धतीने पक्ष वाढवायचा असेल तर असं नेमके आम्हाला कळत नाही आहे की एकीकडं पक्षाला एक जागेसाठी राज्यसभा आणि विधान परिषदेवर ज्या जागा निवडून आणायच्या होत्या त्याकरता एक जागेसाठी भांडावं लागलं. आणि अशा परिस्थितीमध्ये जागा वाटप झालेली नाही आहे आणि ते गॅरंटी घेत आहे की मी निवडून आणतो. मला एवढंच म्हणायचं आहे, आमचा तालुका किंवा मतदारसंघ एवढा लाचार नाही की बाहेरच्या लोकांनी येऊन तिथल्या आमदार निवडून आणायची गॅरंटी घ्यावी. आम्ही आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा आमदारांनी जरी त्यांची जागिरी स्वीकारली असली तरी आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्ही स्वाभिमानाने आमचा तालुका योग्य तो निर्णय योग्य त्या वेळी घेतील. उलटं माझं म्हणणं आहे की दुसऱ्यांची गॅरंटी घेण्यापेक्षा ज्यांनी त्यांनी आपली गॅरंटी घेतली तरी खूप जागा निवडून येतील असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. 35 वर्ष ज्यांच्याकडे लाल दिवा होता त्याच्या लाल दिव्याच्या कारकिर्दीमध्ये या तालुक्याचे जावई म्हणून काय मिळालं हा प्रश्न देखील सुज्ञ नागरिक विचारू शकता. ज्यांच्याकडं दक्षिणेची खासदारकी सध्या स्थितीमध्ये जिल्हा बँक, DPDC, शिर्डी संस्थान, जिल्हा परिषद सगळंच प्रशासक आहे आणि सगळे सत्ता केंद्र एका कुटुंबाकडं असताना अगदी जिल्हाध्यक्ष देखील त्यांच्या विचाराचा असताना देखील तालुक्याला काय मिळालं हा स्वाभाविक प्रश्न तालुक्याचे युवक आणि मतदार विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं उत्तर जर असेल का खूप काही मिळालं तर निश्चितपणाने तालुक्याचे लोक त्यांचं ऐकून मतदान करतील काळ्यांना, आणि नसेल तर सत्याच्या बाजूने ते उभे राहतील. मध्यंतरी महायुती सरकारमधले आमदार आहेत काळे, त्यामुळं ते पालकमंत्री म्हणून त्यांना बळ देण्यासाठी आले ते. तुम्ही तर पक्षाचे सदस्य आहात, तुमचं बळ कुठं देत आहे? तोच तर खरा प्रश्न की ज्यावेळेस आम्ही पक्षाच्या चिन्हावरून लढवली त्यावेळेस सुद्धा आम्हाला ते बळ मिळालं का नाही या आमच्या समोरचा प्रश्न होता. आणि काल त्याचं उघडपणे त्यांनी ते एका दृष्टीने पुष्टी केलेली आहे की 2019ला आम्हीच कोल्ह्यांना पाडलं अशा स्वरूपाचंच त्यांनी कालच्या त्यांच्या भाषणातून जणू काही सांगितलं असंच त्याचा सार निघू शकतो. आगामी काळात माझ्या विधानसभेला देखील विखे पाटलांनी सांगितलं की आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत असं काळेंना तुम्ही सांगितलं काल.
बरोबर आहे, त्यांनी काल तसं जाहीररित्या सांगितलं त्यांच्या पाठीशी आहे. अजून या युतीतल्या पक्षांची जागा वाटप झालेली नाही. झालेली नसताना देखील त्यांना जाहीर करून टाकायचं उमेदवार म्हणजे जणू काही हा पक्षाचाही, पक्षश्रेष्ठींचा, पक्ष संघटनेचा अपमान आहे असं आम्ही समजतो. मग आम्ही पक्षात काम करावं का नाही हा प्रश्नाचं उत्तर देखील पालकमंत्र्यांनी द्यावं. आमची गरज आहे का नाही हे देखील पक्षाने त्या ठिकाणी सांगावं. म्हणजे आम्हाला तरी कळेल की आपण ज्या पक्षासाठी 10 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत आहोत आणि काम करून देखील जर त्या ठिकाणी या ठिकाणचे स्थानिक कुरघोड्यांमुळं वेगळ्या पद्धतीने वेगळं वळण जर दिलं जात असेल तर कार्यकर्त्यांनाही त्याचा संभ्रम आल्याशिवाय राहत नाही, हे देखील खरं आहे. नाही, आम्ही भाजपात नाराज नाही आहे. आम्ही भाजपाचे पक्षश्रेष्ठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्या ठिकाणी बावनकुळे साहेब असतील, आमचं काम, पक्षाचं बांधणीचं काम चांगलं चालू आहे. आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टीने आम्ही संघटनेची बांधणी करतो आहे. परंतु अशा कुरघोड्यांमुळं निश्चितपणाने जसं मागं जर हे 5 आमदार जिल्ह्यातले निवडून आले असते तर कदाचित महाविकास आघाडी त्या ठिकाणी सत्तेत आलीच नसती. आणि म्हणून नुसतं आमदारांची हानी न होता काही लोकांच्या धोरणामुळं संपूर्ण राज्याचीच हानी झाली आहे का काय, पक्षाची तर झालीच झाली पण राज्याची 2.5 वर्ष वाया गेली आहे का काय, असं प्रश्न अनेक राजकीय विश्लेषकांना येतो. त्यांनी राजकारण तिथं चालू केलं. त्या राजकारणाच्या अनुषंगाने आम्हालाही राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं लागेल. आणि जर भविष्याच्या दृष्टीने या ठिकाणी जर त्यांची कुरघोडी होत असेल तर आम्हालाही पर्याय राहणार नाही. आम्हालाही योग्य तो निर्णय आमच्या सहकाऱ्यांशी बसून घ्यावा लागेल. नाही, तो प्रश्न वेळ काळ ठरवल, पक्षश्रेष्ठी ठरवतील, आमचे सहकारी सवंगडी ठरवतील. आज भाष्य करणं काही उचित ठरणार नाही. भविष्यामध्ये थोरात आणि कोल्हे असेच एका गाडीत राहतील विधानसभेत. नाही, तो थोरात, कोल्हे, विखे आमचे काही बांधावरून भांडण नाही, आमचे वैचारिक भांडण आहे. पक्षाशी आम्ही आज बांधील आहोत. आमच्या पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमची व्यथा मांडणार आहोत. आज आम्ही भाजपमध्ये आहोत, आम्ही भाजपमध्येच राहणार. परंतु भाजपनी ज्या पक्षात 25-30 वर्ष ज्यांनी घालवलं, एवढं मोठं मंत्रिपद किंवा एवढी मोठी ताकद, 3 नंबरचं खातं किंवा शपथविधी ज्यांची झाली, त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याकडून असं किरकोळ द्वेष एखाद्याच्या विरोधात ठेवून अशा पद्धतीने भाषण करणं हे आमच्यासारख्याला अपेक्षित नाही.